हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज वेगळी अशी आपण एक चटणी बघणार आहोत. तर ही बघा, हे अतिशय आंबट, गोड, अशी तिखट, अतिशय सुंदर चवीला लागणारी ही चटणी आहे. तर हे बघा, अशी रानात हे असं झाड असतं, कोकणामध्ये हे सर्रास झाड असतं हे, आणि ह्याला हे करवंद अशी लागलेली असतात. छान मस्त अशी चटणी आपण बघणार आहोत. तर हे बघा, त्यासाठी ही करवंद काढून आणलेली आहेत. हे बघा, अशी ही असतात. आता चला आपण त्यासाठी चटणीची तयारी करूयात. तर एका भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी ओतायचं आहे. हे बघा, असं हे पाणी एका भांड्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि जरा पसरट भांडं घ्यायचं आहे, कारण धुण्यासाठी चांगलं हे भेटेल, धुवायला चांगलं होईल असं मोठं भांडं घ्यायचं आहे. आता हे बघा, ह्याची देठं काढायची आहेत आणि मध्ये कट करून घ्यायचं आहे. कारण जेणेकरून ह्याचा चीक जे असतो ना, तो पाण्यामध्ये टाकला की कट करून टाकला की पाण्यामध्ये चीक सगळा उतरून जातो. आणि हे बघा, असे हे मध्ये कट करून घ्यायचं आहे. आता आपण सगळे हे असेच कट करून घेऊयात. असे मध्ये कट करून घ्यायचे आणि वरचा डेट जो असतो तो काढून घ्यायचा आहे. हे बघा, आता हे सगळे आपण कट करून घेतलेले आहे. हे बघा, पाणी चीक, सगळं पाणी चिकाचं हे होऊन जातं, पांढरं पांढरं चीक आहे हा. तर आपण सगळं हे ओतून घ्यायचं आहे व्यवस्थित असे. आणि 2 पाण्याने, साधारणतः 2-3, पांढरं पाणी जोवर स्वच्छ होत नाही तोवर आपण धुवून घ्यायचं आहे हे, जेणेकरून सगळा चीक निघून जाईल. हे बघा, असे 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हे बघा, आता जवळपास चीक निघत आलेला आहे. हे बघा, आता हे धुवून घेतलेले आहेत. आता आपण एक काय करायचं, एक तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये हे करवंद कट करून घेतलेले आहेत ती टाकून घ्यायची आहेत आणि छान 2 मिनटं असे परतून घ्यायचं आहे. साधारणतः 2 मिनटं परतलं तरी काही हरकत नाही. काही जण ह्याला परततही नाही परतलं तरी काही हरकत नाही. इतकं काही परतायलाच हवं असं काही नाही. हे बघा, मी परतून घेतलेले काय, जेणेकरून जास्त दिवस टिकून जाईल, 8-10 दिवस टिकेल. आता हे बघा, करवंद घेतलेले आहेत, खोबरं घेतलेलं आहे आणि लसूण घेतलेलं आहे. हे आपण सगळं एकत्र मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात. मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हे बघा, हे सगळं आपण काढून घेतलेलं आहे भांड्यामध्ये. आणि मुठभर अशी कोथिंबीर स्वच्छ धुवून ह्याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि तुमच्या आवडीनुसार, चवीनुसार कमी जास्त तिखट करू शकता. मिरची तुम्हाला कमी जास्त टाकू शकता. आणि अद्रकचे 2 तुकडे, चवीनुसार नमक. आता हे व्यवस्थित असं मिक्सरला लावून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडा गूळ टाकायचा आहे. गूळ तुमच्या ऑप्शनवर आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाका, नाही टाकलात तरी चालेल. आणि परत फिरवून घ्यायचं आहे. हे बघा, आता चटणी तयार आहे. हे बघा, अशा पद्धतीनेही होते आहे. हे बघा, आपण काढून घेतलेले आहे. अतिशय चवीला अप्रतिम लागते आहे. जर तुम्ही भाकरीबरोबर खाल्ली तर एकदम छान लागते. तर हे बघा, आंबट गोड तिखट अशी चटणी तयार आहे. चला तर मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. चला तर मग उद्या भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत, नवीन रेसिपीसोबत. तोवर बाय.